आता ते बॉन्ड एकदम चेंज झालंय आणि आता नेहमी जे उत्कर्ष आणि माझ्यामध्ये तुला ते दिसत होतं ते आता माझ्या आणि विशालमध्ये तुला ऑन सेट तुला दिसेल. आपल्याला कोणी नडला की त्याला जाग्यावर फोडतो. अख्ख्या पंढरपुरात या रानटी जनावराला राया म्हणतात, राया. एखादी 2 वर्ष मी थांबलो, त्याच्या मागे काहीतरी रिझन असणार आहे हे मला माहीत असतं. म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह माणूस आहे या बाबतीत. मला टेन्शन नावाचं गोष्ट नाहीच आहे की मला माझं पुढं काय होणार. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. येड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका आपल्या भेटीला येते. या आधीच्या एका सुपरहिट शो मध्ये तुमचं प्रेम युद्ध सगळंच आम्ही पाहिलंय. पण नाही, खरंच आधी विशाल आणि जय खरंच खूप मस्त वाटलं की तुम्हाला दोघांनाही एकत्र पाहून. मी तुझ्यावर येणार आहे, पण आधी या दोघांचं जे आहे लव्ह अँड वॉर ते जास्त हिट होतं, तर ते आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे खूप मस्त वाटलं जेव्हा तुला कळलं की जय असणार. मी पकडतो. जय मी पकडू? नाही ठीक आहे. जय असणार आहे तुझ्या सोबत आणि हे असं सगळं रंगणार आहे, हे सगळं आधी समोर आलं होतं. हो, म्हणजे जयला माहीत नव्हतं की तो मी आहे. आणि जयला आय थिंक मीच मेसेज केला होता, हाय जय कॉंग्रॅच्युलेशन. तो हां थँक्यू. पण कशाचं काय, अरे बाबा सिरियल म्हणतो एकत्र म्हटलं. मग त्याला त्यावेळेस म्हणलं तू पण आहेस का म्हणते. म्हटलं आपण आहोत म्हटलं असं. तर ऑब्विस आहे की आम्ही एवढा मोठा एक शो हिट दिला आणि आम्ही एकमेकांना एवढं ओळखतो की त्यामुळे इथे आता काम करताना अजून हेल्प होतीये खरं तर चांगल्या वेळी. आणि तिथल्या गोष्टी काहीच इकडे घेऊन नाही आलो, ज्या चांगल्या गोष्टी तेवढ्याच घेऊन आलो. जे वॉर वगैरे आहे ते आय थिंक ते तिथंच विसरून आलो मी. मला सिरियसली आठवत पण नाही त्या गोष्टी, काय झालं, कसा बोललो, कोण काय केलं, ते सगळ्या गोष्टी. पण इथे खूप चांगलं बॉन्ड आहे आमचं. कारण याच्या आधी त्यानंतर आम्ही एक फिल्म पण केली महेश सरांची, वीर गवले साथ. सो त्यामुळे कम्युनिकेशन चांगलं झालंच आहे आणि मजा येते काम करताना ह्याच्याबरोबर. असं काय हे कुठेच ती गोष्ट अडवी येत नाही. नक्कीच. आणि जय तुला जेव्हा कळलं विशाल आहे सोबत तुझ्या, मग काय प्राइस डबल झाली काय? म्हणजे हा प्रश्न नव्यानं नाहीये की आपल्याला खूप जास्त पर्सनल लेवलला ओळखते. कदाचित म्हणूनच तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही एकत्र आहात. सगळं लॉक झालं. कॉन्ट्रॅक्ट नंतर माझा कॉन्ट्रॅक्ट नंतर मग नाही सांगे अभी आपको बात करना तर करू, अभी तो कॉन्ट्रॅक्ट से बाहर तो निकल नहीं सकते. आणि तुझी तर पहिली मालिका आहे त्यामुळे तुला होकार तू कोणत्या गोष्टीसाठी दिलास? पहिली प्रायोरिटी काय होती तुझी? टिक मार्क करायची. काय पूजा एक मध्येच मी आहे म्हणून तू गेलीस. पूजा बॅटिंग करते. तर नाही, बेसिकली तुला एक सांगू का, म्हणजे याचं ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, जेव्हा आपण लोकांच्या पर्स्पेक्टिव्हनी बघतो तर इट इज अ व्हेरी गुड थिंग. कारण की ते दोघं म्हणजे आम्ही दोघं तेव्हा तिथे सुपरहिट झालो होतो त्या शोमध्ये आणि मग आत्ता ते कॅरी फॉरवर्ड करायचं काही वेगळ्या शोमध्ये. सो लोकांना ते जे रायव्हलरी जे होतं ते आणि आत्ता शो मध्ये पण तसंच काहीतरी नक्कीच. ते कॉलर पकडताना आम्हाला आम्ही हे पाहिलंय कुठेतरी पाहिलं. तर ते तुम्ही तिकडे रिअल लाईफ मध्ये पाहिलं, पण आता तुम्ही रिअल लाईफ मध्ये पाहताय, म्हणजे सिरियल मध्ये पाहताय. पण ते जे म्हणजे जसं म्हणतो की लोकांच्या पर्स्पेक्टिव्हनी सिरियलसाठी खूप चांगलं आहे आणि आमच्यासाठी पण खूप चांगलं आहे. बिकॉज परत ते गोष्टी ऍक्टिव्ह होतील जे मे बी आता थोडे पॉज झाले होत्या गोष्टी लोकांमध्ये. तुला माहिती ना, मग ते कसं होतं की अरे नाही हा असा तो तसा, नाही जय बराबर था, जय गलत था. बिचारे त्याच्यामध्ये पिसणार कोण? हॅशटॅग पुन्हा सुरू होणार आहे. हॅशटॅग पुन्हा सुरू होणार आहे एवढं नक्की 100% हॅशटॅग पुन्हा सुरू होणार आहे आणि ते व्हायला पाहिजे ना. म्हणजे मी तुला बोललो ना की सिरियल पर्स्पेक्टिव्ह ते दोघं तर एकदम विन. आणि आमच्यामध्ये पण काय शो खतम हो गया उसके बाद में तो असं काही आम्ही तुम्ही फिल्म पण केली एकत्र जसे आम्ही बिग बॉस मध्ये करायचो. पण जो आहे वो है म्हणजे यांनी तर लाईव्ह बघितलंय डिबेट्स वगैरे. तर आय थिंक इट्स गुड यार आणि चांगलं आहे. म्हणजे मला तर मजा येते बिकॉज आता ते बॉन्ड एकदम चेंज झालंय आणि आता नेहमी जे उत्कर्ष आणि माझ्यामध्ये तुला ते दिसत होतं ते आता माझ्या आणि विशालमध्ये तुला ऑन सेट तुला दिसेल. येस. आता मी पूजाला माईक देऊया आपण प्लीज. तिचं सँडविच झालं. तर आता तुला जेव्हा कळलं की अशी सगळी छान भन्नाट कास्ट असणार आहे आणि अर्थात तुझंही स्टार प्रवाहासोबत एक ऑलरेडी छान असोसिएशन आहे, सो काय ते सगळंच समोर आल्यावर काय झालं होतं? माझ्यासाठी तर फुल पॅकेज आहे, सगळं त्यामध्ये फुल ट्रीट आहे.
आणि रादर कास्टिंगबद्दल मला खूप उशिराने कळलं होतं, जेव्हा खूप सगळंच फायनल झालं होतं. लुक टेस्टला आम्ही भेटलो होतो आणि फॅमिली पिक्चर आपण क्लिक करतो तेव्हा मला संपूर्ण कास्टबद्दल कळलं होतं. पण आता कास्टबद्दल बोलतोय तर सगळ्यात आधी मी यू कांट मिस इट की नीनाताई आहेत, आतिशाताई आहेत, इवन बाकीचे पण जे कलाकार आहेत, याची गँग आहे, माझ्या बहिणी, भाऊ, नाना, इवन ह्याच्या पोलीस स्टेशनमधले काही लोक वगैरे, ते संपूर्ण कास्ट खूप कमाल आहे आणि प्रत्येक जण आणि प्रत्येक कॅरेक्टरला खूप वेगळे लिअरिंग्ज आहेत. सगळे एकमेकांना हेल्पफुल आहेत, कोणीच कमी कोणी जास्त असं आपण म्हणू विशालला आधी भेटली होतीस मालिकेच्या नाही नाही जायला? नाही. कोणाचं सगळं सेटवर झालं. एकदा भेटलो ना आपण. हा अरे हा, म्हणजे आपल्याला आम्ही तुम्ही ओळखत जेव्हा मी होते. स्वाभिमान करत होते आणि हा दख्खनचा राजा राजा ज्योतिबा. ज्योतिबा हा, हा. करत. आणि तेव्हा मी प्रवाह पुरस्कारच्या वेळेस भेटले होते. ते just So, मागे भेटणे म्हणजे बघत मला होते. वाटतं की हाय हॅलो होतं. हाय मी विशाल हाय कळत होतं की एक सोज्वळपणा कळून येतो किंवा थोडंफार आपल्याला कळतं पर्सनॅलिटी बाबतीत. पण ह्या मालिकेच्या वेळेस तर आम्ही भेटलोच नव्हतो. मला त्या दिवशी सेटवर येऊन कळलं होतं की हा पण आहे आणि आज ह्याच्यासोबत माझी लुक टेस्ट आहे आणि हे फायनल झालं होतं. बट एनिवे, टॉकिंग अबाउट द कास्ट, उत्तम कास्ट आहे. स्टोरी टेलिंग आणि स्टोरी हिरो आहे रादर या अख्ख्या मालिकेची. येस, आणि लुक कमाल आहे, कॅरेक्टर खूप वेगळं आहे, मला खूप काही शिकायला मिळतं, खूप काही करायला मिळतं या कॅरेक्टर थ्रू. सो आणि प्लस शीर्षक गीत यू कांट मिस इट. त्यामुळे टेलिकास्ट होण्याआधीच शीर्षक गीत पण आपण आउट केलं होतं की इतकं कमाल आहे, कारण ते एक साधारण ओव्हरऑल पॅकेज मला मिळालं आहे आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर इट आणि रिअली ग्लॅड की स्टार प्रवाहाच्या परिवाराचं तर मी सदस्य होतेच, मी भाग होतेच, पण पुन्हा एकदा तो विश्वास दाखवणं आणि ती एक जबाबदारी आहे माझी पण प्रेक्षकांपर्यंत उत्तम. आणि बैलगाडी शिकलीस, अजून काय नवीन शिकलीस या निमित्ताने? बैलगाडी तर मी शिकलेच. त्यात भाषा एक थोडासा माझ्यासाठी बॅरियर असं नाही म्हणणार, पण एक चॅलेंज होता जो मी घेतला की ठीक आहे, ग्रामीण बोलणं खूप वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या स्पेसिफिक जागेवरचं ते एक हेल घेणं, तो एक लहेजा पकडणं, ती एक वेगळी गोष्ट आहे. आणि प्लस सगळ्यांचा लहेजा सेम पण वाटला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे की सगळेजण वेगळं वेगळं ग्रामीण बोलतात. तर तो एक चॅलेंज होता, प्लस बैलगाड्याचा एक चॅलेंज होता. आणि म्हणजे ही गोष्ट एक पूजा म्हणून मी म्हणेन माझ्यासाठी टास्क आहे की उन्हात आणि आउटडोर शूट करणं. बरं, मी खूप अशी मी सनस्क्रीन, मी याला पण म्हणेल तू सनस्क्रीन. सो आय एम व्हेरी मच ऑफ दॅट पर्सन. स्किन केअर, सावलीत राहणं, स्वतःची काळजी घेणं वगैरे असं. हा, ते मी येणार आहे त्याकडे, जरा काही प्रश्न दाखवून ठेवलेत मी त्यासाठी. त्यामुळे आउटडोर शूट करणं, एक 40 डिग्री तापमानात शूट करणं आणि या गोष्टी कुठेच डोक्यात न येऊ देणं, ही पण एक गोष्ट होती. पण ओव्हरऑल ही मालिका करायला मिळते आज, फायनली ती दिसणार आहे प्रेक्षकांना. ते डेडिकेशन, ते वाट बघणं, हे सगळं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. माझ्या खूप अपेक्षा आहेत ह्या मालिकेकडून आणि मी खूप ग्रेटफुल आहे विठुरायाच्या, स्टार प्रवाहाच्या, बायबाग प्रेक्षकांच्या, माझ्या घरच्यांच्या, सगळ्यांच्या. आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी लकी. वा. आणि माऊलींची कृपा नेहमीच आहे. रामकृष्ण. तर त्यामुळे जेव्हा हे कळलं की त्याचंही कनेक्शन पंढरपूरशी आहे, तर अजून छान वाटलं. काय म्हणजे मी खूप विश्वास ठेवतो माऊलींवरती, खूप. त्यांनी माझ्यासाठी कधी गोष्ट अशी जी आली आहे की त्यांनी, किंवा एखादी 2 वर्ष मी थांबलो, त्याच्या मागे काहीतरी रिझन असणार आहे हे मला माहीत असतं. म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह माणूस आहे या बाबतीत. मला टेन्शन नावाचं गोष्ट नाहीच आहे की मला माझं पुढं काय होणार. सो त्यांच्यावरती विश्वास आणि ह्या गोष्टीच्या जुळून आल्या, किंवा मला वाटतं प्रत्येक गोष्ट जी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत घडली आहे ती माझ्या मम्मी पप्पांच्या पुण्यामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे, माझ्या फॅमिलीच्या आशीर्वादामुळे आणि माऊलींच्या आशीर्वादामुळेच घडली आहे. आणि त्यात आता प्रेक्षकांचं प्रेम मिळते, ते भर अजून. आणि मालिकेचंही पंढरपूरशी नातं असणं आहे. म्हणजे विठुरायामधला राया आपल्या नावाला येतो कॅरेक्टरच्या. काय नशीब. म्हणजे दख्खनचा राजा ज्योतिबा करणं, स्टार प्रवाहावरतीच केलं. देवाची भूमिका साकारणं ते नशीब. त्याच्यानंतर महाराजांची भूमिका साकारणं ते नशीब. आता राया, विठुरायामधला राया, हा राया वेगळा आहे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी आतमध्ये ती पॉझिटिव्हिटी आहे. त्याला लहान मुलं खूप आवडतात प्रोमोमध्ये, किंवा तुम्ही त्यात काही ग्लिम्समध्ये पाहिलं. सो तो जशी लोक आहेत तसं ते रिॲक्ट होते. तर भारी वाटते, मजा येते आणि खूप पॉझिटिव्ह आहे मी या सगळ्या टेलिव्हिजन आमच्या शोबद्दल. सो त्याच मेहनतीने आणि त्याच ताकदीने आम्ही सगळेजण काम करतो. तर लाईव्ह डायलॉग होऊनच जाऊ दे, ते काय राया जे काय आहे ते. हां, मग नक्कीच म्हणू शकतो मी.
आई बाई आणि गाय दिसली की आपण हात जोडतो, पण जर का आपल्याला कोणी नडला की त्याला जाग्यावर फोडतो. अख्ख्या पंढरपुरात या रानटी जनावराला राया म्हणतात, राया. वा वा. तर जाता जाता फक्त एक छोटेसे प्रश्न आहेत जे तुम्ही क्विक तिघांच्या मनात जे पहिलं नाव येईल ते बोलून टाकायचं, जास्त विचार न करता. रॅपिड फायर म्हणू शकता आपण, काही फायर म्हणा, मिस फायर आहेच. सुट्टी नाही, कुट्टी होणार. वा. तर काही प्रश्न या असेल? शो मध्ये मी खूप जणांची नामकरण केलीत. हा, हो ना, चला. अरे वेगवेगळी नाव आहेत, पण ते तुम्हाला दिसतील, मी आता बोलणार नाही. हा. पण राया हे असं कॅरेक्टर आहे ना की त्याला नाव बिव काय रे, त्याच्या मनात जे दिसेल ना कॅरेक्टर त्याला देत. आता ही बडबड बडबड करते ना कुठली मंजिरी, ए मिस फायर, मला कोणतरी वेगळा दिसतं तरी नाव दिसेल तुम्हाला पुढे, ए शहनशाह, असं असे वेगवेगळी नाव आहेत नाही का. वा. सो मी ते मजा आहे माझ्या कॅरेक्टरची. हो हो, क्या बात आहे. म्हणजे बरंच काय काय मस्त Yes. पाहायला मिळणार आहे. आता जाता जाता एक असं क्विक प्रश्न असेल की काही सेटवरच्या गोष्टी ज्या कोण काय जास्त वेळ लावतं, सेटवर तयार व्हायला सर्वात कोण वेळ लावतं? नो डाऊट जर का मी मुलगी असतो तर मला जास्त वेळ लागला असता, तर 100% पूजाला वेळ लागतो. कारण मुलंही वेळ घेतात, त्यामुळे प्रामाणिकपणे उत्तर द्या. खूप लवकर रेडी पूजा. रायाचा तर लोकच गिफ्ट मला अवॉर्ड गिफ्ट हा पूजा. ready व्हायची गरजच नाही. त्यामुळे या तिघांमध्ये असेल तर ओके. आणि आता खरं तर हा एक टफ प्रश्न आहे, पण तरी आता पूजाने आन्सर द्यायचं आहे की खूप फिटनेस कॉन्शियस कोण आहे दोघांमध्ये? खूप असं सकाळपासून रात्रीपर्यंत. विशाल. दोघंही नाहीयेत, एवढं ओव्हर कोणीच नाहीये. व्यवस्थित लिमिटमध्ये व्यवस्थित वेळा पाळतात, डाएट पाळतात. नहीं मैं इस बारे में मैं बोल सकता हूँ कि मीच है. ये खाने को बहुत लगता है, चलता है. हा म्हणजे किती वेळ खाऊन द्यायची फिटनेस राहते जयची. मी माझं ते वजन काट्यावर मोजूनच खाल्लं मी, याच्यासारखं खाल्लं म्हणजे संपलं विषय. मोजून खात नाही. अनडाऊटेडली विशाल आणि इव्हन जी रुजुता माझी बहीण दाखवली हा, प्राजक्ता हाऊस. येस प्राजक्ता हाऊस. ओके. आणि ते काय तुमचे पहाटेचे 7-6 वगैरे कॉल टाइम असतात, कोण उशिरा येतं? म्हणजे बऱ्याच वेळा उशिरा कोण येतं? बघ आता नो डाऊट उशिरा नाही, सुट्टी जास्त मारतो. सुट्टीपेक्षा सगळ्यात लांबून जय येतो ठाण्यावरून. So, बरेच मला कळू शकतं. म्हणजे मला वाटतं पुण्यावरून यासारखं आहे, त्यामुळे त्याला थोडासा लेट होतो. आणि पूजा तर अगदी सेटच्या जवळच राहते. पूजा तर सगळ्यात जास्त लांब मी पण जवळपासच गोरेगाव म्हणजे एवढं लांब नाही, पण त्याला थोडा मग त्यासाठी त्याचं डेडिकेशन ठीक आहे. त्याचं वेळ येते सिरियल साठी वेड लागलं प्रेमाचं. हा, ओके. आणि आता लास्ट प्रश्न हा असा आहे की म्हणजे सेटवर सर्वात जास्त म्हणजे काम तर सगळेच छान करता तुम्ही, मजा गमती कुरापती कोण करतं? अजून तरी कोणी नाही केलंय ते सुरू. मधल्या वेळात फावल्या वेळात माझ्या गँग मध्ये आहेत पंढरचे लोक आहेत ना, प्रिन्स म्हणून आहे, डिफिकल्ट. तुम्ही तिघं फार सिन्सिअर आहात असं तुमचं म्हणणं आहे? आम्ही आमच्या कामाशी हे ठेवतो असं. कारण डायलॉग्स हे बघ मग टेलिव्हिजन करणं सोपं नाहीये खरं तर. ती एक वेगळी तपस्या. कारण ते तसा वेळ नाही मिळत. रोजचं सगळं फुटेज घेणं, ते मोठ्या आता कसं त्यात आपण मेन म्हणण्यापेक्षा एक चांगलं मेन कॅरेक्टर करत असतं, जसं राया मंजिरी असा show. आणि नक्कीच आता आपण बोललो की साऊथ फिल्मची कंपॅरिझन होईल असं काही ऍक्शन म्हण किंवा बाकी सगळ्या गोष्टी वाईज स्क्रिप्ट वाईज पण खूप मोठा हे असतो. सो माझं आणि इव्हन सगळ्यांचा तो फोकस तिकडे जास्त राहतो की ते कॅरेक्टर कसं, हे डायलॉगचे हे डिस्कशन आमचं होऊ शकतं त्या सरांबरोबर रिडिंग्स वगैरे. पण त्यातल्या तर आमची ज्यावेळी गँग आम्ही येतो एकत्र त्यावेळी थोडंसं फन असतं माझ्या गँग बाबतीत. तसं अतिशाताई पण फन आहे, मध्ये मध्ये असं काहीतरी त्यांचं सुरू असतं. ओके. शी हॅज गुड ह्युमर. वा. सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्तरं दिली, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि येड लागलं प्रेमाचं मालिकेसाठी खूप 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 शुभेच्छा. नक्की बघा. Thank you so much. 6 वाजता.